नमस्कार, मी अमोल पाटील. 2025 या वर्षामध्ये जर आपल्याला बँकेमध्ये जॉब करायचा आहे आणि त्याची तयारी, बँक भरती परीक्षांची तयारी 2025 पासूनच स्टार्ट करायची आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे. नवीन विद्यार्थी ज्यांनाही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापासून बँक भरती परीक्षांची तयारी करायची आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एखादी बॅच जॉईन केल्यानंतर आपण नेमका डेली अभ्यास काय केला पाहिजे, अर्धवट बॅच संपल्यानंतर अर्धी बॅच आपली कंप्लीट झाली त्यानंतर काय अभ्यास केला पाहिजे, बॅच कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला अभ्यास काय करावा लागतो, या सोबत त्या एखाद्या एक्झामसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, त्यामध्ये आपल्याला सिलेबस काय आहे, त्याच्या टॉपिक्स कोणते असतील, आपण फॉर्म कोणता अप्लाय केला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत. तर बघूया आपण की 2025 मध्ये जर आपल्याला बँक भरती परीक्षांची तयारी करायची तर आपल्या मनामध्ये प्रश्न कोणते कोणते आहेत. फर्स्ट, बँक भरती परीक्षेसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला बँक भरती परीक्षेसाठी जर तयारी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ज्यामध्ये आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे म्हणतो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये मोस्ट ऑफ द 99% एक्झाम जेवढ्या होतात त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला लागते एनी ग्रॅज्युएट. मग ते ग्रॅज्युएशन तुमचं एखाद्या ओपन युनिव्हर्सिटीमधून झालेलं असेल तरीही चालते. YCMOU सारख्या युनिव्हर्सिटीमधूनही आपण ग्रॅज्युएशन केलं असेल तरीही आपल्याला त्या ग्रॅज्युएशनच्या याच्यावरून इलिजिबिलिटीवरून, क्वालिफिकेशनवरून या बँक एक्झामला फॉर्म अप्लाय करता येतात. या सोबत आपल्याला इन्शुरन्स असेल किंवा व्हेरियस एक्झाम ज्या IBPS कंडक्ट करते त्या सगळ्यांनाही एनी ग्रॅज्युएट असाच क्रायटेरिया आपल्याला जास्तीत जास्त बघायला भेटेल. बरं, जे विद्यार्थी 12th इवन 10th पास आहेत, 10वी आणि 12वी पास आहेत आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना पण अटेंडंट नावाची एक्झाम ही नाबार्ड आणि RBI अशा दोन संस्था याच्या रिक्रुटमेंट काढत असते, ज्याची नेमकी आत्ताच नाबार्ड अटेंडंट म्हणून एक एक्झाम झालेली आहे 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये. तर आपल्याला अंडर ग्रॅज्युएट असताना ही परीक्षा अवेलेबल आहेत. सोबत आपल्याला रेल्वे SSC मध्ये 10+2च्या एक्झाम पण अवेलेबल आहेत. तिथं आपल्याला ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया नाहीये. बाकी सगळ्या बँक एक्झामसाठी आपल्याला एनी ग्रॅज्युएट आपल्याला चालून जाईल. नेक्स्ट, सिलेक्शन प्रोसिजर बँक एक्झामसाठी काय असते. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी जर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल एखाद्या बँकेमध्ये तर आपल्याला एक प्रिलिम्स एक्झाम होते, त्यानंतर आपल्याला एक मेन एक्झाम होते आणि नंतर आपला इंटरव्ह्यू. ऑफिसर पदाच्या सगळ्या एक्झामसाठी आपल्याला इंटरव्ह्यू हा असतो मेन्स एक्झाम झाल्यानंतर. ज्यामध्ये काही एक्झाम आहेत जसं की SBI PO सारखी एक्झाम असेल किंवा बाकी ऑफिसर ग्रेड B, RBI मध्ये ग्रेड B ची एक्झाम असेल, त्या एक्झाम मध्ये आपल्याला बऱ्यापैकी आणि काही प्रायव्हेट बँक्स ज्याच्या PO लेवलच्या एक्झाम आहेत तिथं आपल्याला GDचा पार्ट, ग्रुप डिस्कशनचा पार्ट पण आपल्याला तिथं सिलेक्शन क्रायटेरियामध्ये, सिलेक्शन प्रोसिजरमध्ये इन्क्लूड असतो. बरं, प्रोबेशनरी ऑफिसर सोडून क्लरिकल किंवा असिस्टंट पदाच्या जेवढ्या काही एक्झाम आहेत, मग त्यामध्ये RBI असिस्टंट आहे, SBI क्लर्क आहे, IBPS क्लर्क आहे, RRB ग्रामीण बँकेची क्लरिकल एक्झाम आहे, या सगळ्या एक्झामचा सिलेक्शन प्रोसिजर आहे प्रिलिम्स आणि मेन एक्झाम. प्री एक्झाम पास झाली त्यानंतर आपण मेन्ससाठी क्वालिफाय होणार आणि मेन्समध्ये भेटलेल्या मार्क्सवर जोही कट ऑफ असेल त्या कट ऑफला जर आपण क्लिअर केलं, जर आपला 200 पैकी कट ऑफ लागलेला आहे 101 आणि आपल्याला 101 मार्क पडतायत, तर आपलं फायनल सिलेक्शन त्या बँकमध्ये ॲज अ क्लरिकल, ॲज अ असिस्टंट म्हणून झालेलं असेल. त्यानंतर कुठलीही प्रोसेस यामध्ये असणार नाही. तर हा झाला सिलेक्शन प्रोसिजरचा पार्ट. पुढे येत असताना बँक परीक्षा तयारी कोणत्या मंथ पासून केली पाहिजे, या बाबतीत खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे वेगळे गैरसमज आहेत. त्या बाबतीत एक क्लॅरिटी ठेवा की बँक एक्झामची तयारी कोणत्या महिन्यापासून केली पाहिजे. तर जनरली आपल्याला बँक भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी हे माहिती असलं पाहिजे की बँकिंग एक्झाम ज्या होतात त्याचं कॅलेंडर कधी पब्लिश होते
आणि त्याच्यानुसार एक्झाम कधी होतात ॲक्च्युअल, तर त्यासाठी पुढच्या स्लाइडवर आपल्याला IBPSचं ॲक्च्युअल कॅलेंडर दिसेल, जे की वर्ष 2025 साठीचं आहे, ज्यामध्ये ग्रामीण बँकेची स्केल 1 ऑफिसर म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर पदाची एक्झाम, जी की स्टार्ट होते जुलै महिन्याच्या एंडिंग पासून 27 जुलैपासून, ज्याची मुख्य परीक्षा मेन एक्झाम सप्टेंबर महिन्यामध्ये असते. त्यानंतर ग्रामीण बँकेमध्येच क्लरिकल म्हणजेच ऑफिस असिस्टंट पदाची एक्झाम ती असते 30 ऑगस्ट पासून, म्हणजे या वर्षीच्या 2025च्या कॅलेंडरनुसार ही ऑगस्टमध्ये असेल आणि 9 नोव्हेंबरला याची मेन्स एक्झाम असेल. त्यानंतर ग्रामीण बँकेमध्ये स्केल 2 स्केल 3 ऑफिसरसाठी प्रिलिम्स एक्झाम नसून फक्त सिंगल एक्झाम असते, ती 13 सप्टेंबर. IBPS PO ज्यामध्ये ऑफिसर पदाची एक्झाम, या एक्झामची प्रिलिम्स आपल्याला 4, 5 आणि 11 ऑक्टोबरला दिलेली आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 29 तारखेला त्याची मेन्स एक्झाम असेल. पुन्हा IBPS SO स्पेशलिस्ट ऑफिसर ज्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, AFOची तयारी करायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी प्रिलिम्स नोव्हेंबरपासून आणि जानेवारी महिन्यामध्ये मेन्स एक्झाम. आणि शेवटी IBPS क्लर्क म्हणजेच कस्टमर सर्व्हिस असोसिएट जे त्याचं नवीन नाव आहे, ती 6, 7, 13, 14 डिसेंबर 2025 मध्ये आणि त्याची मेन्स एक्झाम आहे 1 फेब्रुवारी 2026 मध्ये. मग आता या गोष्टीमध्ये लक्षात घेण्यासारखा पार्ट की जुलै महिन्याच्या एंडिंग पासून आपल्या सगळ्या IBPSच्या म्हणजेच बँक भरतीच्या एक्झाम स्टार्ट होत असतात. बरं, हे कॅलेंडर 2025चं आहे आणि हे जशाला तशा एक्झाम होतात का, तर मागच्या 12-13 इयर्समध्ये IBPSनं जेही कॅलेंडर जानेवारी महिन्यात पब्लिश केलंय त्याच्या एक्झाम ऑगस्टमध्ये सांगितलेल्या डेटलाच झालेल्या आहेत, म्हणजे आपल्याला याच्यावर डाऊट घेण्याची गरज नाही. मग आता आपण कोणत्या महिन्यापासून तयारी केली पाहिजे? जर मला बँकेचं सिलेक्शन एखाद्या वर्षभरामध्ये पाहिजे असेल तर बिलकुल त्याची तयारी करण्याची सुरुवात आपली जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये असली पाहिजे. कशासाठी? कारण की एखादी जनरल बँकिंग बॅच जर आपल्याला कंप्लीट करायची आहे, बॅच जर कंप्लीट करायची असेल पूर्ण सिलेबस ज्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश जेही सब्जेक्ट आहेत, ती बॅच कंप्लीट करण्यासाठी मिनिमम 5 महिने 4 ते 5 मंथ लागतात, मॅक्सिमम 6 महिने. मॅक्सिमम 6 महिन्यात एखादी बॅच सगळ्या टाइप्स कव्हर करून ह्या बॅचेस कंप्लीट होतात. तर मग जानेवारीमध्ये जर मी बॅच स्टार्ट केली तर फेब, मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यामध्ये माझी बॅच संपलेली असेल आणि जुलैच्या एंडिंगमध्ये आपल्याला IBPS कॅलेंडरनुसार 27 जुलैपासून एक्झाम अवेलेबल आहेत. मधला एका महिन्याचा वेळ बॅच संपल्यानंतर आपल्याजवळ अवेलेबल असेल. त्या एका महिन्यामध्ये आपल्याला ॲडिशनल तयारी पण करता येईल. आपण जी बॅच 5 महिन्यामध्ये कंप्लीट केली ती जर तुमची बॅच 4 महिन्यामध्ये संपली तर तुम्हाला जून आणि जुलै असे 2 महिने तुमच्याजवळ अवेलेबल असतील बॅच संपल्यानंतर अभ्यास करण्यासाठी. बरं, यामध्ये जर माझी बॅच फेबमध्ये चालू झाली तर पुन्हा इकडे 1 महिना कमी होणार आहे एक्स्ट्राचा बॅच संपल्यानंतर. मार्चमध्ये तुम्ही बॅच जॉईन केली तर मग पुन्हा अजून 1 महिना कमी होणार आहे. एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये जवळपास खूप सारे विद्यार्थी बँक तयारीसाठी येतात. मग आता या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल, मे, जूनमध्ये जर मी बॅच लावलेली असेल तर बॅच संपण्याचा कालावधी असतो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. मग नोव्हेंबरमध्ये तुमची बॅच संपणार आणि IBPSच्या एक्झाम जुलैपासून चालू झाल्या तर मग ती एक्झाम पास होणं कसं काय शक्य असेल? डिसेंबर नंतरच्या एक्झामसाठी तुम्ही मग पास होण्यासाठी रेडी होऊ शकता. पण जर आयडियल टाइम कोणी जर विचारला बँक एक्झामच्या तयारीसाठी तर फेब्रुवारी किंवा जानेवारी महिन्यापासून आपण बँक भरती परीक्षांची तयारी केली पाहिजे. बरं, पुढे येत असताना सर मग सध्या काही आपल्याकडे तशी बॅच चालू आहे का? तर बिलकुल आपली एक बॅच 15 जानेवारीला चालू झालेली आहे, तेजस 1.0. तेजस 1.0 15 जानेवारीला बॅच चालू झालेली आहे आणि आपली दुसरी बॅच 5 फेब्रुवारी पासून ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 7 ते 12:30 या वेळेमध्ये स्टार्ट होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू झालेली बॅच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने किंवा मॅक्सिमम 5 महिने जून, तरीही आपल्याला बॅच संपून 1 ते 1.5 महिन्याचा वेळ भेटतो पुढची ॲडिशनल मेन्स किंवा इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी. तर आयडियल टाइम आपला हाच असला पाहिजे, जानेवारी किंवा फेब्रुवारी. तर ह्या बॅचसाठी आपण नवीन जर बँक भरतीच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी तयार असाल तर ही बॅच आपल्यासाठीच बनलेली असेल. नेक्स्ट,
बँक परीक्षांसाठी नेमका सिलेबस काय असतो सर? मग सिलेबस काय असतो? गणित विषय आहे ज्याला नाव दिलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्यामधले टॉपिक जर मी सांगितले तुम्हाला तर बेसिक टॉपिक पैकी ज्यामध्ये आपण स्कोरिंग टॉपिक म्हणतो त्यामध्ये आपल्याला नंबर सिरीज आहे, त्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन आहे, त्यामध्ये आपल्याला अप्रॉक्सिमेशन आहे, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि डेटा इंटरप्रिटेशनचा इझीवाला पार्ट आहे. बरं, हे सोडून हे सगळं कॅल्क्युलेटिव्ह झालं. हे सोडून गणितामध्ये काय विचारल्या जाते? हे सोडून गणितामध्ये तेच विचारल्या जाते जे आपण 10वी पर्यंत शिकलेलो आहेत. काय सर? पर्सेंटेज शेकडेवारी, ॲव्हरेज सरासरी, रेशो गुणोत्तर व प्रमाण, टाइम अँड वर्क ज्याच्यामध्ये आपण काम काळ वेग असे क्वेश्चन जे मराठीमध्ये शिकलेले असतील ते टाइम स्पीड डिस्टन्स, SICI म्हणजेच सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट, याला आपण मराठीत 7वी 8वी 9वी 10वीला सरळ व्याज चक्रवाढ व्याज म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस नफा तोटा, हे सगळेच क्वेश्चन्स किंवा हे सगळेच टॉपिक जे आपण ऑलरेडी 10वी पर्यंत कंप्लीट केलेले आहेत, ज्याच्या बेसिक कन्सेप्ट माहिती आहे, तेच बँक एक्झामसाठी आहे, वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये. लॉजिकल रिझनिंग हा विषय जरी वेगळा आहे, ज्याचे टॉपिक्स वेगळे आहेत जे आपण ग्रॅज्युएशनपर्यंत करत नाहीत, त्यापैकी मी गॅरंटी देतो 1001% की हा सगळ्यात सोपा सब्जेक्ट असेल तुम्हाला स्कोरिंगसाठी. मेन्समध्ये डिफिकल्टी लेवल असेल पण प्रीमध्ये सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट तुमचा हाच असेल. बरं, यामध्ये टॉपिक कोणते असतात? यामध्ये डिस्टन्स अँड डिरेक्शन, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, ब्लड रिलेशन, त्यानंतर आपल्याला कंपॅरिझन ऑफ रँक, इनइक्वॅलिटी नावाचा टॉपिक ज्याच्यामध्ये आपल्याला लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू सिम्बलवर कंपॅरिझन करायचं आहे. सिलॉजिझम टॉपिक याच्यामध्ये असेल. त्यानंतर आपल्याला सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर पझल टॉपिक असेल, त्यानंतर आपल्याला डेटा सफिशियन्सी टॉपिक असेल, त्यानंतर आपल्याला इनपुट आउटपुट टॉपिक असेल, त्यानंतर आपल्याला रिझनिंग सेक्शनमध्ये भेटेल क्रिटिकल रिझनिंग, ज्यामध्ये आपल्याला डिसिजन मेकिंगचे कॉजेस, कोर्स ऑफ ॲक्शन, स्टेटमेंट अजम्पशन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट असे टॉपिक्स भेटतील जे की खूप इझी लेवलचे असू शकतात जर आपलं रीडिंग चांगलं असेल तर. पुढे इंग्लिश लँग्वेज, तुम्ही MPSC करा, तुम्ही UPSC करा, तुम्ही बँकिंग करा, तुम्ही कशाचीही तयारी करा, 10वी ते 12वीला जे इंग्रजी शिकले तेच इंग्रजी असेल. तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रामर हे मोस्टली न विचारता जर ग्रामर आपलं परफेक्ट आहे, टेन्स आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ह्या गोष्टी जर मला येत असतील तर त्याचे युजेस कसे केले जातात, माझी रीडिंग कशी आहे, मला त्याच्याहून जर वाचलेलं सेंटेन्स समजते तर इंग्लिश तेवढंच आहे, त्यापेक्षा वेगळं नाही आहे. तर इंग्लिश तेच आहे जे आपण 10वी किंवा 12वी पर्यंत शिकलेलं आहे. त्याच्यामध्ये भाषा विषय मराठी असेल, इंग्रजी असेल, संस्कृत असेल, हे कधीही बदलणारे नसतात, त्यामध्ये कुठलेही रूल्स चेंज होत नाहीत. त्यामुळे हे 3 बेसिक सब्जेक्ट गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. पुढे येत असताना जनरल अवेअरनेस, इथं जनरल नॉलेज नसून जनरल अवेअरनेस आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला लास्ट 7 ते 8 महिने, मी जास्त सांगतोय, मॅक्सिमम आपल्याला 6 महिन्यापर्यंतच विचारल्या जाते, पण 7 ते 8 महिन्याचा चालू घडामोडीवरचा जर आपला अभ्यास चांगला असेल, जर माझी एक्झाम जुलैमध्ये आहे तर जानेवारी ते जुलैचा जर मी चांगला जनरल अवेअरनेसचा अभ्यास केलेला असेल, चालू घडामोडीचा अभ्यास केला असेल, तर मला जनरल अवेअरनेसचा अभ्यास चांगला करता येईल. त्यानंतर बँकिंग अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेसमध्ये काय असेल, RBI रिलेटेड माहिती, आपल्याला RBIची मॉनिटरी पॉलिसी काय असते याच्या बाबतीत, मॉनिटरी पॉलिसी नंतर आपल्याला त्याच्यामध्ये RBIचे जे टूल्स असतील मॉनिटरी पॉलिसीचे, CRR काय, SLR काय आहे, त्यानंतर आपल्याला रेपो रेट काय असते, बँक रेट काय असतो, ह्या सोबत सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, हे अकाउंटचे टाईप, कार्ड्सचे टाईप, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, या बाबतीत जीही बँकिंगवाली इन्फॉर्मेशन आहे किंवा बँकिंग रिलेटेड नवीन स्कीम येत आहेत, गव्हर्नमेंट नवीन स्कीम लॉन्च करते, त्याच्या बाबतीत मागच्या 6-7 महिन्यात काय काय आलेलं आहे. फायनान्शियल अवेअरनेस, बजेट येत आहे, बजेटच्या बाबतीत बजेटमध्ये कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आल्या त्या बाबतीत आपल्याला विचारलेले क्वेश्चन्स असतील. हा सगळ्याचा सगळा पार्ट आपल्याला बँकिंग अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेस. बरं, हे सब्जेक्ट आपल्याला प्रिलिम्सला येतही नाहीत, हे फक्त मेन्ससाठी इम्पॉर्टंट आहेत, पण त्याची तयारी पण आपल्याला स्टार्टिंगपासून जर केली तर मागच्या 6 ते 7 महिन्याला आपण कंटिन्यू वाचत आलोय, तर आपल्याला येणाऱ्या मेन्ससाठी वेगळा अभ्यास करायची गरजच पडणार नाही. त्यामुळे बँकिंग आणि जनरल अवेअरनेसचा हा सब्जेक्ट म्हणजे फक्त आपल्या जो 5 सब्जेक्ट आहेत त्यातही हे 2 सब्जेक्ट फक्त मेन्सला विचारले जातात. क्वांट रिझनिंग इंग्लिश आपल्याला प्रिलिम्सला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत. प्रिलिम्सला सोपी लेवल, मेन्सला त्याची डिफिकल्टी लेवल, या पद्धतीनं आपल्याला हे सिलेबस इथं बँक परीक्षेसाठी असेल.
बरं, पूर्ण सिलेबस संपायला किती वेळ लागतो सर? आम्ही फेब्रुवारीच्या बॅचला तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5 फेब्रुवारीला ऑफलाईनला आलो आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर मग आपल्याला या बॅचला संपायला किती वेळ लागेल? कारण की आमची परीक्षा तर आम्ही टार्गेट 27 जुलै ठेवणार आहे RRBची एक्झाम. तर मग क्वांट विषय संपण्यासाठी आपल्याला 4-5 महिने मॅक्सिमम 6 महिन्याचा वेळ लागू शकतो, ज्यामध्ये खूप मोठा सिलेबस आहे, टॉपिक खूप जास्त आहेत, ते कव्हर करण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो. रिझनिंग सारखा विषय आपल्याला 3 ते 3.5 महिन्यामध्ये इफेक्टिव्हली सगळ्या टाइप्स कव्हर होऊन हा संपून जातो. इंग्लिश सारखा विषय त्याही पेक्षा कमी 3 महिन्यामध्येच आपल्याला जर झाला तर पुढचा वेळ आपल्याला प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे. जनरल अवेअरनेससाठी ऑलरेडी सांगितले की 6 ते 7 महिन्याचा डेली अभ्यास आपण जर कंटिन्यू करतोय तर तो आपल्याला जनरल अवेअरनेस प्लस बँकिंग अवेअरनेसचा स्टॅटिक बँकिंग अवेअरनेसचा पार्ट एखाद्या महिन्यामध्ये संपून जातो. जनरल अवेअरनेस ही चलत राहणारी गोष्ट आहे, जी रोजच्या रोज आपल्याला वाचावीच लागेल. तर एवढा वेळ आपल्याला एखादा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी लागू शकतो. पुढे येत असताना बॅच करत असताना डेली स्टडीचा शेड्यूल काय असला पाहिजे सर? तुम्ही एखादी बॅच जॉईन केली, संकल्प एज्युकेशनला आलेत, तुम्ही 5 फेब्रुवारीची बॅच केलेली आहे किंवा तुम्ही 15 जानेवारीची बॅच केली किंवा नवीन आत्ता तुम्ही ऑनलाईन बॅच करणार असाल, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही बॅच करताय, तर तुमचं डेली शेड्यूल काय असलं पाहिजे? सिम्पल आहे, तुमचं डेली शेड्यूल पाहिजे बॅच रेग्युलर करणे पहिले. तर बॅचेस रेग्युलर केली नाही तर त्याचा फायदा काहीच नाही होणार. त्यानंतर बॅचमध्ये सांगितलेल्या प्रत्येक विषयाचा होमवर्क आपला झालाच पाहिजे. आल्यानंतर आपल्याला वाटते की होमवर्क काय आमच्यासाठी बनलेली गोष्ट आहे का? नाही, होमवर्क झालाच पाहिजे. त्यानंतर झालेल्या टॉपिकवर बोलतोय मी, झालेल्या टॉपिकवर त्या टॉपिकच्या ऑनलाईन क्विझेस, ऑनलाईन म्हणतोय मी कारण की ऑफलाईनची प्रॅक्टिस आपल्याला बऱ्यापैकी करता येईल. होमवर्कमध्ये आपल्याला मग तो क्वांटचा असेल, रिझनिंगचा असेल, इंग्लिश असेल का जीएचा असेल, तो रोजच्या रोज कंप्लीट करायचा आहे फक्त. झालेल्या टॉपिकच्या ऑनलाईन क्विझेस. त्यानंतर मला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करावी लागेल. शिकवलेले क्वेश्चन, समजलेल्या कन्सेप्ट, त्यावर डिपेंड मला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची आहे. मग आपण गाईडली सारखा ॲप आहे, अड्डा 247 सारखा ॲप आहे, संकल्प 247चा ॲप आहे, ज्याच्यावर पाहिजे तेवढं मटेरियल अवेलेबल आहे. एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी PDF सॉल्व करावे लागतील आपल्याला. टॉपिक वाईज क्विझेस द्याव्या लागतील. टॉपिक वाईज क्विझेस दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये त्याच्या पुन्हा 7-8 टॉपिक झाल्यानंतर सेक्शनल टेस्ट पण द्याव्या लागतील. ह्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मला न्यूजपेपर रीडिंगची चांगली सवय असली पाहिजे, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी, मराठीसोबत इंग्रजी. जर आपल्याला इंग्लिश समजण्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर दोन्हीचं कॉम्बिनेशन, किंवा जर इंग्लिश वाचल्यावर समजत असेल तर फक्त इंग्लिश न्यूजपेपर, ह्याची पण आपल्याला गरज आहे. आणि आपल्याला रिव्हिजनवाला पार्ट त्या टॉपिकवर केला पाहिजे. जनरल अवेअरनेसच्या डेली नोट्स आपल्या असल्या पाहिजे की रोजच्या रोज काय घडामोडी घडतायत त्या बाबतीत मला इन्फॉर्मेशन असली पाहिजे. एवढ्या 5 ते 6 गोष्टी जर मी 6 महिन्यामध्ये जर ॲक्युरेटली करत असेल, सांगितल्याप्रमाणे बॅच पूर्ण करतोय, रेग्युलर करतोय, होमवर्क करतोय, झालेल्या टॉपिकच्या तेव्हा क्विझेस देतोय, एक्स्ट्रा प्रॅक्टिस पण करतोय, न्यूजपेपर पण रीडिंग करतोय, रिव्हिजन पण करतोय, जीएचा अभ्यासही करतोय, तर मग आता आपल्याला सिलेक्शनपासून कोणीही थांबू शकत नाही. ह्याच गोष्टी लागतात एखाद्या सिलेक्शनसाठी. पुढे येत असताना रेग्युलर बॅच व्यतिरिक्त अजून काही स्टडी करावा लागतो का? तेच आत्ता सांगितल्यासारखं स्वतः आपण एखादा टॉपिक झाला की त्या टॉपिकच्या टॉपिक वाईज क्विझेस देणे म्हणजेच बॅच व्यतिरिक्त अभ्यास. न्यूजपेपरमध्ये आलेल्या न्यूज ह्या मग जनरल न्यूज आहेत ज्या GA रिलेटेड असतील, किंवा न्यूजपेपर मधूनच येणारा एखादा एडिटोरियल जो इम्पॉर्टंट आहे तो एडिटोरियल आपण रोजच्या रोज वाचण्यामध्ये ठेवला एक 40 ते 45 मिनिट, तर आपल्याला बिलकुल इंग्लिश विषयाची भीती निघून जाईल आणि एखादा RC वाचण्यासाठी आपल्याला त्याच्यात कॉन्फिडन्स बिल्ड होईल. मग आता ह्या गोष्टी असतील, किंवा मॉक टेस्ट असतील ज्या आपण एक्झाम एखादा टॉपिक संपलाय किंवा मग बॅच अर्धवट झालेली आहे, 7-8 टॉपिक संपलेले असतील, तेव्हा मला मॉक टेस्ट द्यायच्यात. मग त्या सेक्शनल मॉक टेस्ट पण दिल्या पाहिजे, मग त्या फुल लेंथ मॉक टेस्ट पण दिल्या पाहिजे, जेणेकरून मला त्याच्यामध्ये माझी स्पीड काय आहे, माझी ॲक्युरेसी काय आहे, मला कुठं प्रॉब्लेम येतो, मला कुठं ॲनालिसिसची गरज आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला नॉलेज येऊन जाईल. आणि नंतर कंटिन्यू टेस्ट दिल्यानंतर आपला तो स्कोर पण वाढत जाईल.
तर आपली स्पीड, ॲक्युरेसी या गोष्टी चेक करण्यासाठी आपला टॉपिक कोणता परफेक्ट झाला यासाठी आपल्याला मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. तर ह्याच सगळ्या वेगळ्या गोष्टी सोबत आपण GA विषयाचं डिस्कशन, रेग्युलर बॅच सोडून आपण डेली जनरल अवेअरनेसच्या स्टॅटिक गोष्टी असतील ह्या आपण डिस्कस केल्या पाहिजे. काही अरिथमॅटिकचे क्वेश्चन्स आहेत, त्या टॉपिकचे क्वेश्चन्स तुम्ही ग्रुपमध्ये सॉल्व केले एक टॉपिक मिळून, तर आपल्याला बॅच झाल्यानंतर व्यतिरिक्त जो अभ्यास करायचा आहे तो या पद्धतीनं करता येईल. क्रिटिकल रिझनिंग सारखा अभ्यास आहे ज्यामध्ये मी टॉपिक्सचे नाव आधीच सांगितलेत. त्या क्रिटिकल रिझनिंगचं डिस्कशन करून टॉपिक्स जर सॉल्व केले आपण तर बऱ्यापैकी त्याच्यात क्लॅरिटी येऊन जाते. ग्रुप डिस्कशन बाबतीत आपण आत्तापासूनच काही विषय काढून ठेवलेत की यावर्षी कोणता इम्पॉर्टंट विषय येऊ शकतो, AI येऊ शकतो, US इलेक्शनचा येऊ शकतो, बजेटवर येऊ शकतो, कोणत्या बाबतीत येऊ शकतो, तर ती माहिती आपण काढून ठेवली पाहिजे. तर हे मिळते जुळते जेही विषय जे बँकिंग सिलेक्शनसाठी लागतात त्या लागणाऱ्या विषयाचा अभ्यास म्हणजेच बॅच व्यतिरिक्त केलेला अभ्यास, ती आपल्याला तयारी करावी लागेल. पुढे येत असताना मेन एक्झामची तयारी कधीपासून करायची. आता पहिली गोष्ट, आपण जेव्हा बॅच लावलेली असेल तर बॅचमध्ये आपल्याला शिकवत असतानाच एखादा टॉपिक प्रिलिम्सचा इझी लेवलचे क्वेश्चन प्लस थोडे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स जे एखाद्या PO प्रीला येऊ शकतात आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन जे की आपल्याला मेन एक्झामसाठी येतात. मग या पद्धतीने जर माझी बॅचच शिकवलेली असेल तर मला त्या बॅचची तयारी ऑलरेडी प्री प्लस मेन्स होते. मग ती मेन्सची तयारी तर माझी डे 1 पासून चालू आहे, पण त्यामध्ये माझा GA सारखा विषय डेली असला पाहिजे, इंटरव्ह्यूची तयारी माझी प्रॉपर असली पाहिजे, ग्रुप डिस्कशनचे माझे टॉपिक्स काही त्याच्यावरचं माझं रीडिंग प्रॉपर असलं पाहिजे, न्यूजपेपर रीडिंग असलं पाहिजे, क्रिटिकल रिझनिंग असलं पाहिजे. तर हा पार्ट माझा मेन्स एक्झामचा पहिल्या दिवसापासूनच चालू असला पाहिजे, ज्यामधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जनरल अवेअरनेस असला पाहिजे, ज्याची सुरुवात आपण डे 1 पासूनही करू शकतो. पुढे, बॅच चालू असताना एक्झाम फॉर्म अप्लाय केले पाहिजे का, याचं उत्तर आहे तुम्ही जर इलिजिबल आहेत एखाद्या पोस्टसाठी तर हो, येणाऱ्या प्रत्येक फॉर्मला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. 5 फेब्रुवारीला नवीन बॅच चालू झाली आणि त्याच बॅचच्या दिवशी नवीन एखादी ॲड आलेली आहे ज्यासाठी तुम्ही इलिजिबल आहेत, ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर 100% तुम्ही तो फॉर्म भरलाच पाहिजे. तो भलेही फॉर्म आज आलेला आहे, त्याची परीक्षा 1.5-2 महिन्यानंतर आहे, तर 2 महिन्यामध्ये आपण बिलकुल 4 महिन्यात बॅच संपणार असेल तर 2 महिन्यात अर्धा सिलेबस संपलेला असेल आणि तेवढ्याच अर्ध्या सिलेबसवर आपल्याला किती गोष्टी येतात हे चेक केलं जाऊ शकते. एक्झामचा पॅटर्न चेक केला जाऊ शकतो, डिफिकल्टी लेवल चेक केल्या जाऊ शकते, आपल्याला आपली स्पीड किती आहे, आपली ॲक्युरेसी किती आहे, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि आपल्याला एक्झाम पास करण्याच्या जवळ जायचंय. तर इलिजिबल असणाऱ्या सगळ्याच एक्झाम, मग ते बँक एक्झाम असतील, मग त्या रेल्वे एक्झाम असतील, मग त्या SSCच्या एक्झाम असतील, मग त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतील, मग त्या तुमच्या इन्शुरन्सच्या एक्झाम असतील, कोणत्याही इन्स्टिट्यूटच्या येणाऱ्या एक्झामला आपण अप्लाय केलं पाहिजे जर आपण इलिजिबल असेल तर. सर त्यामध्ये आमचे पैसे जातील, 750 ते 800 रुपये आमची फीस असते. हो मान्य आहे, 100 फॉर्म एका वर्षभरात तुम्ही भरले, जास्तीत जास्त तुमचे 75,000 रुपये जातील. एखादा POचा जॉब लागल्यानंतर तुमचं स्टार्टिंग पेमेंट 80,000च्या घरात आहे. तर भरलेल्या सगळ्या फॉर्मची वसुली तुमची एकाच पेमेंटमध्ये होते. त्यामुळे पहिल्या दिवशीपासून आलेल्या प्रत्येक एक्झामचा फॉर्म अप्लाय करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर शेवटी पुन्हा एकदा या नवीन बॅच संदर्भात इन्फॉर्मेशन, जी की तेजस 2.0 बॅच ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे स्टार्ट होते 5 फेब्रुवारीपासून, ज्याचे डेमो लेक्चर्स 5 ते 8 फेब्रुवारी फ्री असतील. ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला इकडे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तर ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करण्यात आली कशा संदर्भात, जर तुम्ही 2025 मध्ये बँक भरती परीक्षांची तयारी करू इच्छितात तर त्यासाठी लागणारा सगळ्याचा सगळा रोडमॅप मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. होपफुली तुम्हाला याच्यातून भरपूर गोष्टी ह्या आल्या असतील जेणेकरून तुम्हाला जॉबपर्यंत पोहोचता येतील आणि बँकिंगच्या विद्यार्थ्यापर्यंत, जेही आत्ता नवीन तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे हे तुमची जिम्मेदारी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.